नको टेन्शन घेऊ. हे बघ, मला माहिती आहे ताराने मुदत दिली आहे, पण भैरवी जी या घरातून निघून गेली ना की आपण सगळ्याचा पाठपुरावा करू. आपण जाऊ मुळाशी. नाही सारंग सर, तसं करून नाही चालणार. मग जेव्हा तो डॉक्टर इथे येईल तेव्हा डॉक्टरांचं आणि भैरवी माईंचं समोरासमोर असणं गरजेचं आहे. आत्ता जर माई आपल्या हातून निसटल्या ना तर त्या पुन्हा कोणाच्याच हाती नाही लागणार आणि मग आपल्याला सत्य शोधायला उघड जाईल. पण मग त्या डॉक्टरांचा पत्ताच नाही माहिती आपल्याला. पुढचं पाऊल कसं उचलायचं? मी जगन्नाथजींशी बोलले. मला खात्री आहे की ते काहीतरी मार्ग दाखवतीलच. जगन्नाथजींचा फोन आहे. बोल. हॅलो जगन्नाथजी, 100 वर्ष आयुष्य आहे. मी आता तुमचंच नाव काढलं होतं. 100 वर्ष नकोयत मला. तुझं आयुष्य सुखी झालेलं बघितलं की मी मोकळा. काय बोलताय तुम्ही? बरं मला सांगा, तुमच्याकडे काही चांगली बातमी आहे का? चांगलीच बातमी आहे. डॉक्टरचा पत्ता सापडला. काय? कुठे आहे तो? त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलचा पत्ता आणि त्याचं लोकेशन तुझ्या मोबाईलवर मी पाठवलंय. जगन्नाथजी थँक्यू. तुम्ही खूप मोठी मदत केली आहे. आता त्या पत्त्यावर पुढची सगळी लढाई अवलंबून आहे. ते सगळं ठीक आहे, पण मला सांग पुढचा प्लॅन काय? उत्तम. तू तुझ्या बाजूनी सगळी तयारी ठेव. बाकी काही लागलं तर मी आहेच. सारंग सर, जगन्नाथजींना आता डॉक्टरांचा पत्ता मिळाला आहे. पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? ते डॉक्टर मला ओळखतात. जर मी त्यांच्याकडे गेले तर ते मला टाळण्याचा प्रयत्न करतील, समोरच येणार नाही. शिवाय जर मी पुन्हा घराबाहेर गेले तर तिलोत्तमा मॅडम मला जाब विचारतील. पण मग काय करायचं आता? तुम्ही गेलात तर? ही जाऊ शकतो सावली, पण त्यांना काय सांगून, म्हणजे काय बोलून मी इथे घरी आणू? त्यांना तारा मॅडमचं कारण सांगा. म्हणजे त्यांना हे सांगा की तारा मॅडमला भैरवी माईंना घराबाहेर काढायचं. पण तिलोत्तमा मॅडमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत भैरवी माई पूर्ण बऱ्या होत नाही तोपर्यंत त्या कुठेही जाणार नाही. म्हणूनच तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला त्या डॉक्टरांना इथे घेऊन यायला पाठवलंय आणि घरच्यांना हे सांगायला सांगितलंय की भैरवी माई अजून पूर्ण बऱ्या झाल्या नाहीये. आयडिया चांगली आहे सावली. म्हणजे त्यांना असं वाटेल की ते भैरवीजींची मदत करायला येत आहेत, पण खरं तर ते आपल्या जाळ्यात अडकणार आहे. बरोबर. ठीक आहे, मग मी लगेच निघतो आणि घेऊन येतो त्यांना. ठीक आहे.